नाश्त्यासाठी कुरकुरीत मेंदूवडे तुम्हाला सुद्धा बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा, कारण आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता उडीद डाळ न भिजवता रव्यापासून अगदी कुरकुरीत, पोकळ आणि कमी तेलकट, खाताना फार मजा येणारे आणि नाश्त्यासाठी रव्याचे अगदी झटपट आणि कुरकुरीत मेंदूवडे आणि ओल्या नारळाची चटणी बघणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। रव्याचे कुरकुरीत झटपट मेंदूवडे बनवण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेले जिन्नसे घरातल्या एखाद्या वाटीने, प्याल्याने मोजून घ्यायचा आहे। प्रमाण जर अचूक असेल तर पदार्थ तुमचा अजिबात चुकणार नाही। इथे आपण मेजरिंग कपने 3 कप साधं पाणी घेतलेलं आहे। चवीपुरतं घालायचे मीठ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। मोठ्या आचेवर आपण पाण्याला छान अशी खदखदून उकळी आणून घेऊ। आता उकळी आली की सारख्याच कपाने आपण 1 कप रवा घेणार आहोत। वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। इथे शक्यतोवर आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे। मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडा वेळ फिरून घ्या। अजिबात वेळ न घालवता आपल्याला हे छान असं चमच्याच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा गाठा होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही रवा थोडा थोडा टाकून मिक्स करून घेऊ शकता, किंवा मग तुम्ही जर सुगरण असाल तर तुम्हाला हे एकाच वेळेस छान व्यवस्थित मिक्स करता येईल। आता हे छान मिक्स झालं आहे। आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवर आपण हे असं शिजून घेणार आहोत। रवा फुलेपर्यंत आपण झटपट ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊ। ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेलं ओलं नारळ टाकून घेऊ। स्पूननी 3 चमचे डाळव घेतली आहे। वाटीने म्हणायला गेले तर अर्धी वाटी डाळव घेतले आहेत। त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या तोडून यामध्ये टाकल्या आहेत। यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ। आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ। तुम्ही या ठिकाणी नारळामधलं निघालेलं पाणी घातलं तरी चटणीला खूप छान चव येते। आता हे मिक्सरला असं छान बारीक फिरून घेतलं आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही चटणी अशीच खाऊ शकता। आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊ। सॉरी, मी मीठ टाकायला विसरले होते। तुम्ही हे मिक्सर मध्ये फिरवतानाच मीठ टाकून घ्या। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि याची चटणी अशी आपण करून घेतली आहे। चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता, पण आपण याला मस्त असा एक फोडणी देणार आहोत किंवा तडका देणार आहोत। त्यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतला आहे। तडका पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी फुलून घेतलेली आहे। मोहरी छान फुलली की 1 चमचा उडीद डाळ, 1 लाल सुकी मिरची आणि पाव चमचा हिंग टाकून हे थोडंसं परतून घेतलं। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि फोडणी न करपता थोडीशी वरखाली करून घ्यायची आहे। न करपता आपण हे या चटणीमध्ये घालून घेणार आहोत। तर अशी ही फोडणीवाली चटणी तुमची या मेंदूवड्यांसोबत खाण्यासाठी तयार झाली आहे। तर नक्की करून पहा। अगदी 2 ते 3 मिनिटात तुमची ही तडकेवाली चटणी तयार होते। तर आता ही चटणी झाली आहे साधारणतः 2 ते 2.5 मिनिटात। रव्याला झाकण लावून 2 ते 2.5 मिनिटं झाली आहेत। रवा असा छान झाकून शिजवल्यामुळे तो आतपर्यंत छान असा मऊसूत शिजल्या जातो आणि वडे खाताना अजिबात तुमचं पोट दुखत नाही, कारण रवा आपण चांगला शिजून घेतलेला असल्यामुळे। तर रवा असा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे। आता याला एका भांड्यामध्ये काढून थोडंसं कोमट करून घेऊ आणि दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। 1 मोठा अर्धा चमचा गरम तेल घालून घेऊ आणि रवा छान मिक्स करून घेऊ। साधारणतः 1 मिनिटभर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे।
हे छान आपण एकजीव करून घेतला आहे। इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही किंवा गरजही पडत नाही। हे मळताना आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की यामध्ये अजिबात गुठळ्या असू नये। छान स्मूथ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। पटकन आपण याचे वडे करायला घेणार आहोत। सुरुवातीला हाताला मी छान तेल लावून घेतलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाणी सुद्धा घेऊ शकता, हे हाताला चिटकू नये म्हणून। आता मेंदू वडा तुम्हाला किती मोठा किंवा किती लहान करून घ्यायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही याचे गोळे करून याचा मेंदू वडा तयार करून घेऊ शकता। माझं एक सजेशन आहे, वडे करताना वडे असे छोटे छोटेच करून घ्या, म्हणजेच तेलामध्ये पटकन कुरकुरीत हे वडे तुमचे तयार होतील। तर सारख्याच पद्धतीने आपण सर्व मेंदू वडे तयार करून, तर असे हे लिंबाच्या आणि होल करून तुम्ही मोठे करत असे हे आपण छोटे छोटे मेंदू वडे तयार करून घेतले आहेत। तर घेतलेल्या जिन्नसांमध्ये साधारणतः आपले 15 ते 16 वडे या ठिकाणी बनून तयार झाले आहेत। सगळे वडे असे करून ठेवलेत तरी चालेल, किंवा मग सकाळच्या वेळेस तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे पीठ आदल्या दिवशी तयार करून ठेवलं तरी चालेल। फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता। सकाळी हे फ्रीजमधून काढायचं, रूम टेम्परेचरवर आणायचं आणि नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता। आता आपण हे वडे तळून घेऊ। वडे तळण्यासाठी आपल्याला अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे। मोठ्या आचेवरच हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीला 1 ते 2 वडे सोडून बघा। मी या ठिकाणी 3च वडे सोडून आधी हे तळून घेतले, म्हणजे चेकही करता येईल की वडे छान तळले जातात की नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वडे तळण्यासाठी थोडीशी पसरटच भांडं घ्यायचं, म्हणजे कमीत कमी तेलात हे वडे छान कुरकुरीत तळून तयार होतात। लक्षात असू द्या, आपल्याला हे वडे हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। 1 ते 1.5 मिनिटानंतर वडे असे हलकेसे तरंगायला लागले किंवा रंग बदलायला लागले की आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपल्याला हे पलटायचे नाहीत। आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपल्याला हे साधारणतः 5 ते 6 मिनिटं तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील। नॉर्मली जे उडीद डाळीचे मेंदू वडे केले जातात त्याला तळायसाठी कमी वेळ लागतो, पण हे रव्याचे वडे आहेत त्यामुळे याला तळायला भरपूर वेळ जातो। तर एक 7 ते 8 मिनिटं दोन्ही आणि कमी तेलकट तुमचे हे वडे तयार होतात। सगळे वडे आपले या ठिकाणी तयार झाले आहेत। आता हे आपण काढून घेणार आहोत। रंग बघू शकता, असाच आपल्याला याचा रंग ठेवायचा आहे, म्हणजेच आतपर्यंत हे वडे छान तळले जातात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वडे तळताना आपल्याला हे वडे हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वडे तेल कमी पितात। तर सगळे वडे आपले या ठिकाणी झालेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे सगळे वडे आपण असे हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। अगदी उडीद वड्यांसारखा रंग आलेला आहे आणि दिसायला सुद्धा अगदी उडीद वड्यांसारखे दिसत आहेत। तर असे हे वडे तुम्ही सुद्धा करून बघा आणि घरच्यांना विश्वास होणार नाही, तुम्ही हे अगदी झटपट रव्यापासून मेंदू वडे तयार केले आहेत। खूप कमी तेलकट, आतून मस्त पोकळ झालेले आहेत, बाहेरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत। वडा वरून तर कुरकुरीत झालेलाच आहे, पण आतून सुद्धा तुम्ही बघू शकता किती पोकळ झालेला आहे। हा कच्चा कुठे राहत नाही, तर हा तुम्ही या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। तर आजची ही रव्यापासून तयार केलेली कुरकुरीत मेंदू वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह, तोपर्यंत